तू कळू दे थांबना. गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना. होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना. गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना. तोल माझा सावरू दे थांबना. थांबना थांबना. सरसुखाची श्रावणी की नाचरावणी बहा. गुंतण्या दूर फिरुनी आज वेळा जीवहा. और जो विष पीकर भी अमृत जैसा चेहरा बनाए उसे पति देव कहते हैं. एक बार सर के लिए जोरदार तालियां हो जाए. ओके सर, अभी जो मैंने हाथ ऊपर करने के लिए बोला ये टाइम पास था. अभी करना क्या है, बहुत ही सिंपल टास्क है और ये वही कर सकते हैं जैसा. मोदी जी वेरी नाइस, सुपर. करना क्या है, जैसे ही म्यूजिक स्टार्ट होगा cheer up, तालियां. क्या बात है. यार एक बार जोरदार तालियां हो जाए. मैडम सर आपको कभी आई लव यू बोलते हैं? आज बोल ही दो मैडम, बोलते हैं या नहीं बोलते हैं? क्या बात सर, कितने रोमांटिक हो यार. मैं चाहता हूँ सर आज यहाँ पे जितने भी लोग हैं ये सब नौजवान बच्चे हैं सर, इनको नहीं पता है प्यार क्या होता है. एक बार सबके सामने सर, सबके सामने मराठी में सर आई लव यू बोल दो सर, सबके सामने मराठी में बोल दो सर. क्या मराठी है, आई लव यू, सुपर. एक बार जोरदार तालियां हो जाए. मैडम आई लव यू बोला है, इसका रिप्लाई होता है आई लव यू टू. क्या बात है, एक बार जोरदार तालियां हो जाए. लेडीज एंड जेंटलमैन यहाँ पे जितने भी लोग हैं मैं चाहता हूँ सभी लोग बैठ जाइए. और सर मैडम इंट्रोडक्शन दिलं हे त्यांच्यासाठी ओके आहे, पण माझा हा डेब्यू आहे. सो प्लीज सुस्वागतम. तुम्ही आज समस्त काळभोर परिवारातर्फे तुमचं खूप खूप स्वागत. आज आमचे बाबा श्री शिवाजीराव काळभोर यांचा 75वा वाढदिवस आहे, अमृत महोत्सव. त्यासाठी तुम्ही सगळे आवर्जून इथे आलात, उपस्थित आहात, याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे. आणि या निमित्ताने आमच्या बाबांचा थोडक्यात जीवन प्रवास मला
हा तुमच्याशी शेअर करावा असा वाटतोय. कारण आज ते जिथे आले, जिथपर्यंत येऊन पोहोचले, त्यामागे त्यांचे खूप अपार कष्ट आहेत, अनेक त्याग आहेत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं याची म्हणजे ही आमची इच्छा आहे. कारण तुम्ही आपलेच आहात आणि मला मला खात्री आहे की तुम्हालाही त्या जाणून घेण्यामध्ये रस असेल. तर सुरुवात करूया. आमच्या बाबांचं पूर्ण नाव श्री शिवाजीराव बाबूराव काळभोर, मूळ गाव खंडोबाची पाली, तालुका कराड. त्यांचा जन्म 3 जून 1948 साली पाली या राहत्या गावात झाला आणि त्यानंतरचं त्यांचं शिक्षण, शालेय शिक्षण, कॉलेजचं शिक्षण, महाविद्यालयाचं शिक्षण हे सगळं पालीत झालं. त्यानंतर ते पूर्ण केल्यानंतर ते मुंबईत शिफ्ट झाले. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. एवढं शुद्ध मराठी बोलायची सवय खरंच गेली आहे, त्याबद्दल दिलगिरी आहे, पण प्लीज कृपया समजून घ्या. सो शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते मुंबईला शिफ्ट झाले. ते मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर श्रीनिवास मिल मुंबई इथे ते कार्यरत होते. ते स्क्रीन प्रिंटिंग विभागामध्ये खूप चांगल्या हुद्द्यावर कार्यरत होते. ते 1969 साली ते तिथे आले आणि तिथून त्यांनी नोकरी सुरू केली. त्यानंतर 1976 साली आमच्या आईबाबांचं लग्न झालं. म्हणजे आमच्या आईंचे वडील आणि बाबांचे ज्येष्ठ बंधू हे मिलिटरीमध्ये होते. ते खूप खास होते. त्यांच्या थ्रू आमच्या आईबाबांचं लग्न झालं 1976 साल. त्यानंतर बाबांनी खूप मेहनत, खूप कष्ट करून मुंबईमध्ये जोगेश्वरी सारख्या ठिकाणी आपलं एक छोटंसं घर घेतलं आणि आईंना ते तिथे घेऊन आले. आता आईंबद्दल थोडंसं बोलते, कारण आई हा आमच्या बाबांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. आमच्या आई मूळ नाशिकच्या. त्यांना लहानपणापासून शिवणकाम आणि बाकी अनेक अशा कला यांची फार आवड होती. बाबांशी लग्न झाल्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांची ही आवड जोपासत संसाराला हातभार लावला. त्यानंतर त्यांनी 1 वर्ष जोगेश्वरीला काढून ते चेंबूरला शिफ्ट झाले आणि मग एक अतिशय कठीण काळ पुढे येऊ घातला होता, ज्याची कोणालाच कल्पना नव्हती. आमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ह्या काळाचा अनुभव घेतला असेल. तो म्हणजे 1982 साली जेव्हा मिलचा संप झाला आणि त्यावेळेला असंख्य मिल कामगार हे घरी गावी परतले, कारण त्यांच्यासमोर दुसरा काही पर्याय नव्हता. पण अशा वेळेला सुद्धा आमचे बाबा हे मुंबईत राहिले आमच्या काकांकडे. आमचे बाबा मुंबईत राहून त्यांनी तिथे स्वतःचं एक अस्तित्व आणि एक साम्राज्य निर्माण केलं आणि त्यामध्ये अतिशय मोलाची साथ होती आमच्या आईंची. त्या होत्या म्हणून बाबा मुंबई सारख्या ठिकाणी 1982 साल आठवा मुंबई कशी होती अशा वेळेला त्यांनी तिथे तग धरला आणि आज ते मुंबईत ते स्थायिक आहेत. आम्ही त्यांची मुलं बाळं आम्हीही मुंबईत स्थायिक आहोत, कारण ते मुंबईत शिफ्ट झाले. सो मिल बंद पडल्यानंतरचा काळ हा अतिशय खडतर होता. त्यावेळेला बाबांनी भारत पेट्रोलियम मध्ये 1 वर्ष नोकरी केली. त्यानंतर त्यांनी काही वर्ष त्यांच्या चुलत्यांकडे राहून रिक्षा शिकले. तेही रात्री शिकायचे. दिवसभराचं काम संपून ते शिकले, लायसन्स काढलं, पार्टनरशिप मध्ये रिक्षा घेतली, ती अनेक वर्ष चालवली. त्यानंतर त्यांनी परमिट काढून स्वतःची रिक्षा घेतली. ही त्यातल्या त्यात खूप मोठी अचीवमेंट आहे. आपण सगळे नोकरी करतो, पण ती नोकरी पुढे जाऊन आपला बिझनेस बनवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सो ज्या वेळेला त्यांनी स्वतःची रिक्षा घेतली त्यानंतर 17 वर्ष त्यांनी ती रिक्षा चालवली आणि त्याच कष्टाच्या जोरावर त्यांनी कपिल आमचे दादा यांचं शिक्षण, यांची सगळी हौस मौज हे सगळं त्यांनी त्या कष्टांनी पूर्ण केलं. अर्थात त्यामध्ये आई हा त्यांचा खूप मोठा आधार होत्या. त्या त्यांचा आधारस्तंभ होत्या असं म्हटलं तरी त्याचं काही वावगं ठरणार नाही. सो या दोघांनी मिळून माझे पती कपिल काळभोर आणि माझे मोठे दीर रवींद्र काळभोर यांना अतिशय कष्टाने पण त्यांचे सगळे लाड पुरवून त्यांना जे हवं नको ते देऊन त्यांनी खूप स्वतःच्या पायावर त्यांना उभं केलं आणि म्हणून आज आम्ही सगळे इकडे आहोत आणि म्हणून आज आम्ही हे
वाटतोय. सो अशा प्रकारे आणि आता त्यानंतर पुढचं सांगायचं तर मुंबईत राहून सुद्धा त्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये बेलापूरमध्ये स्वतःचं घर घेतलं आणि आज ते खूप सुखात आहेत असं मी म्हणेन. पण अर्थात ह्या मागे खूप कष्ट आहेत. कारण आपल्याला आमचे बाबा दिसतात, आई दिसतात, खुश आहेत, सगळं छान आहे, पण त्यामागे त्यांनी केलेले कष्ट हे फार कमी लोकांना माहिती आहेत. अर्थात इथे उपस्थित असलेले असे अनेक लोक आहेत की ज्यांनी त्यांचा हा प्रवास फार जवळून बघितलेला आहे. सो त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आमच्या आई बाबांना अतिशय चांगल्या प्रकारे सपोर्ट केला आणि आज ते खूप खुश आहेत. आणि मला खूप आनंद होतोय की मी बाबांच्या 75व्या वाढदिवसाला इथे येऊन काही बोलू शकते. तुम्ही मला ती संधी देताय, माझं शांतपणे ऐकून घेताय. सो मी परत एकदा बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की मी प्लीज जोरदार टाळ्या वाजवून त्यांनाही शुभेच्छा. सो हा होता आमच्या आई बाबांचा जीवन प्रवास. सो आपण जसं म्हणतो 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सुफळ संपूर्ण, तसं झालं. आणि आता ह्या पुढचं और सो लेडीज एंड जेंटलमैन, आज Thank you very much. आपको बताना चाहता हूँ कि आज हम 75th आपका बर्थडे सेलिब्रेट कर रहे हैं और 25 साल के बाद आपका हम 100th बर्थडे सेलिब्रेट करेंगे सर. लेकिन उसके पहले मैंने बहुत सारी चीजें बताई हैं कि आपने लाइफ में बहुत चीजें की हैं, बहुत कष्ट लिया है और वो सब करने के बाद आपने फैमिली को संभाला है, वो भी मुंबई जैसे शहर में. आपने 2 बहुत ही होनहार बेटों को पाला है सर. लेकिन मैं सर रोज बहुत सारे इवेंट्स करता हूँ और बहुत सारी फैमिलीज के लिए काम करता हूँ. लेकिन मैं आपको सच बता रहा हूँ, जितना आपने किया है सर, आपके दोनों बेटे रविंद्र जी और साथ ही साथ कपिल जी, वो उतना ही ज्यादा आपसे प्यार करते हैं. एक बार जोरदार तालियां हो जाए रविंद्र सर के और कपिल जी के लिए, और एक बार जोरदार तालियां हो. स्वप्नाली सावंत जी सूर नवा ध्यास नवा कलर्स मराठीवरच्या कार्यक्रमामध्ये सहाय्यक संगीत समुपदेशक म्हणून कार्यरत आहे. ती आपल्या समोर एक अतिशय सुंदर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या ओळखीचं एक मराठी गाणं सादर करणार आहे. सो प्लीज टाळ्यांनी त्याचं स्वागत करा. खूपच छान वाटतंय काका, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या दोघांची जोडी खूप सुंदर आहे, प्रचंड सुंदर आहे. मला अजूनही आठवते माझ्या आजीचा 75 बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला. म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यात एवढं बघितलंय, एवढं म्हणजे ते ज्या स्टेजला आहेत आत्ता, म्हणजे ते खूप आहे आपल्यासाठी. आपल्याला प्रचंड खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. तर मी इथे सगळे जे छोटे छोटे आहेत, लहान मुलं, त्यांना आजी आजोबा आहेत, त्यांनी सगळ्यांनी आजी आजोबांचं ऐकायचं. त्यांच्याकडून खूप छान छान गोष्टी असतात सांगायला. देवा तुला ठिणगे ठिणगे वाहू दे, आभाळागत माया तुझी आभावरी राहू दे, आभाळागत माया तुझी आभावरी राहू दे.
Alright, so ladies and gentlemen, क्या बात है? Everyone, cheer up, cheer up, cheer up, cheer up. Everyone, जोरदार तालियां बजाएं. क्या बात है? Everyone, cheer up, cheer up, cheer up. क्या बात है? बेफिक्रे. cheer up, तालियां, तालियां, तालियां. क्या बात है? लड़के तो मार ही देती होगी तो दिन में Yes, sir. क्या बात है, एक बार जोरदार तालियां हो जाए. Ladies and gentlemen, please put your hands together for Sarika. और the next. त्याचप्रमाणे मीही त्यांचा खास मित्र आहे. खास मित्र म्हणजे माझा आणि त्यांचा परिचय जवळजवळ 10 ते 15 वर्षापासून आहे. ते रिक्षा ड्रायव्हर, मी सिनियर पोलीस इन्स्पेक्टर. विचार करा, आम्ही म्हणजे असं फिरायला जातो सेक्टर 15ला, त्या ठिकाणी हे यायचे, मी बघायचो, बोलायचो आम्ही. आणि बोलत असताना ज्या ओळखी झाल्या, ओळखीचं रूपांतून एकमेकाला मदत करण्यात झालं आणि मदत करण्यातून आज आम्ही फॅमिली फ्रेंड आहोत. आज त्यांची दोन्ही मुलं, आम्ही एकमेकाच्या घरी जातो, येतो, बसतो, उठतो. या फॅमिलीकडे पाहून मला असं वाटतंय मित्रांनो, आज बघा तुम्ही, आज 60वी, 75वी, 100वा वाढदिवस कुठं बघायला मिळतो? कुठं बघायला मिळतो? पहिला वाढदिवस, 5वा वाढदिवस. मुलं फक्त आपल्या मुलांचं करतात, पण मी या सर्व या 2 मुलांचं, रवींद्रचं आणि त्या दोन्ही मुलांचं मी कौतुक करतो की ह्या दोन्ही मुलांनी किती उत्साह, सुनाभा किती भाग्यवान आहेत. सुनांनी सुद्धा किती, दोन्ही मुलांचा इंटरेस्ट पहा, हे ह्या माणसाने मिळवलेलं आहे. हे असं मिळत नाही. तुमचा स्वभाव, तुमची, आपण जेव्हा सर्वात मुंबईत जेव्हा आपण येतो, आताच त्यांच्या सुनबाईने सांगितला प्रवास की किती खडतर प्रवास आहे. जेव्हा आपण मुलं बाळं घेऊन मुंबईत येतो, राहतो, गावाकडची परिस्थिती काय आहे, पाऊस कधी येतो, कधी नाही येतो, आणि आता आपण मुंबईतच राहायचं आणि मुंबईत राहूनच आपली प्रगती आहे हे त्यांनी ओळखलं आणि कष्ट केले. शेवटी
पर्याय काहीच राहिला नाही. रिक्षा शिकले, लायसन्स मिळवली आणि रिक्षा करत करत स्वतःच्या नावावर रिक्षा घेतली आणि शेवट त्यांनी त्याच्यावरच केला. आणि या दोन्ही मुलांचं संगोपन, शिक्षण हे सगळं केलं. आणि हे सगळं केल्यानंतर ह्या मुलांनी त्याची जाण ठेवली. आणि आज मग मध्ये एखाद्या मोठ्या खूप मोठ्या आपण म्हणतो मराठीमध्ये स्वर्गाला हात लावून आले, तसं ते एका मोठ्या प्रसंगातून त्यांची बायपास सर्जरी झाली. आम्ही जवळून बघितलो, आम्ही रोज चर्चा करायचो. तर एवढा खंबीर मनाने माणूस, जो माणूस खूप बोलतो, खूप मोठ्याने काहीतरी सांगतो, आविर्भाव म्हणून सांगतो, हेच माणसं फार मोठे असतात असं नाहीये. पण जे कमी बोलतात परंतु मनाने खंबीर असतात आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतात, त्यापैकी हा एक माणूस आहे. त्यांच्याबरोबर त्यांच्या धर्मपत्नीचा साथ देता येत त्यांना, त्याही तशाच सौजवळ सगळ्यांना मिळून मिसळून घेणं. सुनांबरोबर आज कोण मिळून मिसळून घेतं, सगळ्यात कुठं जाईल तिथे पाहतो. सुना आणि सासू हे काय ठरलेलंच आहे. परंतु त्यांनी त्यांच्या स्वभावाने आणि त्यांच्या स्वभावाने एकमेकाला मिसळून घेऊन आज तुम्ही बघत आज सगळे पाहताय आपण की किती मुलांना आणि सुनांना उत्साह आहे. मी तर बघतो की सुनांचा उत्साह ओसवून जातोय की मी आमच्या बाबांसाठी हे एवढं आम्ही काम करतोय, कार्य करतोय. आणि हे जेव्हा ह्या गोष्टी जेव्हा नवरा बायको मिळून घरामध्ये हे निर्णय घेतात तेव्हाही अशी 75वी साजरी करायला मिळते. आणि आज आपण हे बघतोय त्या दोन्ही सुनांचं आणि मुलाचंही कौतुक. आणि पूर्ण काळभोर फॅमिलीचं मी तुम्ही आम्हाला अशा कार्यक्रमाला बोलवलात आणि माझ्या खास मित्राबाबत आणि माझ्या बहिणीबाबत जे बोलायला मला दिलात त्याबद्दल धन्यवाद.
जोरदार तालियां हो जाए, cheer up, cheer up, cheer up. क्या बात है, बड़ा पीछे खड़ा. Everybody come on. It's all that. It's all that. It's all that. क्या बात है. क्या बात है. Let's go. क्या बात है. क्या बात है. Everybody. ये टक्कर को टक्कर. आइला नहीं आइला. क्या बात है. Everyone clap, 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 clap. तालियां, तालियां, तालियां. Oh, hey. 6, 7, go. क्या बात है. तालियां, 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 तालियां. और डीजे एक बार रुक जाओ यार. ये भाई तुम बहुत खतरनाक हो यार. यहाँ पे आ जाओ. एक बार गाना रुक गया है. एक बार जोरदार तालियां हो जाए. प्लीज पुट योर हैंड्स टुगेदर दोनों के लिए. यार जो पावरफुल परफॉर्मेंस दिया है ये तो भाई. ये गाना क्या बज रहा था पता है क्या? एक बार जोरदार. ये बंद हो गया गाना. एक बार जोरदार ताली चले. इसे चले. प्लीज पुट योर हैंड्स टुगेदर. अब पढ़ते हैं. अरे उनको घर जाना. तिकीट नाही काढलं. Oh
सबसे पहले किसने बोला? हाँ, इसके लिए कोई प्राइस नहीं है सर, ऐसे ही पूछ रहा था, ऐसे इसके लिए कोई ऐसे ही पूछ रहा, मेरे को घर जाना है सर इसलिए पूछ रहा हूँ। ओके हाँ, इसके लिए प्राइस नहीं है, जवाब सही है, प्राइस नहीं है। फॉर एग्जाम्पल मैं यहाँ से बेलापुर स्टेशन चल के जा रहा हूँ, रास्ते में मुझे दो मेल दोनों फीमेल के पास दो कुत्ते, टोटल नंबर ऑफ डॉग्स आर 4, टोटल 4 कुत्ते हैं। तो बताओ कितने पैर, कुल मिलाकर कितने लेग्स बेलापुर स्टेशन जा रहे थे? 2 मेल 2 फीमेल, दोनों फीमेल के पास 2 डॉग्स, कुल मिला के कितने पैर बेलापुर स्टेशन जा रहे थे? क्या आंसर दे रही हो? कितने पैर? 24। आप बता सकती हो 24 कैसे? तुक्का लगा रही हो? 4 कुत्ते, चारों कुत्तों के 4 पैर, 16, 2 आदमी 2 औरत, 4 पैर, 16 4 20 प्लस 4 24। गलत जवाब है। मैं भी तो जा रहा था। 2 मेल्स 2 फीमेल, दोनों फीमेल के पास 2 कुत्ते, तो पता 22 इज द रॉन्ग आंसर। 22 भाई जवाब दे दी। किसी और के पास कोई और जवाब है? 26 जो मैडम ने बोला सही बोला है, 24 प्लस 2 मेरे, राइट? गलत जवाब सर, 6 इज द रॉन्ग आंसर। 2 मेल ने सबसे पहले सही जवाब दिया। तो वो दोनों जगह में कितनी भाषाएं होती है सर? भारत के किसी भी नोट में कितनी लैंग्वेजेस होती हैं, कितनी भाषाएं होती हैं? 3 लैंग्वेजेस होती है। कौन है सब फुग्गे के साथ खेल रहे हैं? ओके, भारत की किसी भी नोट में कितनी भाषाएं होती हैं? जो भी सबसे पहले आकर सही जवाब देगा उसको मिलेगा प्राइस। भारत में किसी भी नोट में अरे नोट चेक करो यार, कोई किसी का नोट नहीं लेगा। यस मैडम, कितने? 17 और जवाब है 17। सर आप क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड वाले नोट से क्या करना है? ओके सर, वी गॉट द करेक्ट आंसर। एक बार जोरदार ताली हो जाए स्वप्नाली के लिए। लेडीज एंड जेंटलमैन, प्लीज पुट योर हैंड्स टुगेदर फॉर स्वप्नाली। करेक्ट आंसर इज 17। आशियाना मेरा साथ तेरे है ना, ढूंढते तेरी गली मुझको घर मिला। आबोदाना मेरा हाथ तेरे है ना, ढूंढते तेरा खुदा मुझको रब मिला। तू जो मिला लो हो गया मैं काबिल, तू जो मिला तो हो गया सब हासिल। हाँ मुश्किल सही आसा हुई मंजिल, क्योंकि तू धड़कन मैं दिल। मिल गई खुशी, राह हूँ मैं तेरी, रूह है तू मेरी, ढूंढते तेरे निशान मिल गई खुदी। तू जो मिला लो हो गया मैं काबिल, तू जो मिला हासिल।
सही आसान हुई मंजिल, क्योंकि तू धड़कन मैं दिल। मेरी दुनिया तू ही रे, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे। मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे। रात दिन तेरे लिए सजदे करूं, दुआएं मांगू रे मैं यहाँ अपने लिए, रब से तेरी भलाई मांगू रे। सिखाया हम लोगों को, अच्छा इंसान बनाया, जिंदगी है तेरा साया, अनजानों को सीधा रास्ता दिखाया। तू नहीं एक रोशनी ले आई है जीवन की राहों में, हर घड़ी गुजरे तेरी सारी उम्र अब अपनी बाहों में।
सारी सजा भी हमने की, जितनी जफाएं हम उनसे भी अब करेंगे वफा भी। नए मौसम नया, आलम नया, बदले हैं अरमा भी, कह रही एहसास की गहराइयां, ठहरा है तूफान भी। मेरी दुनिया तू ही रे, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे। रात दिन तेरे लिए सजदे करूँ, दुआएं मांगू रे मैं यहाँ अपने लिए, रब से तेरी भलाएं मांगू रे। يا مالكنا العزيز الغالي، يا حبيب القلوب.
नहीं करना वो जाके मुड़ी भैंस चराए अरे अभी तो पार्टी शुरू हुई है